आज मी सकाळी लवकरच फ्रेश झाले आणि हेअर वॉश केला, कारण आज गुरुवार होता आणि मला पूजा करायची होती. आणि हे हेअर ड्रायिंग टॉवेल जे आहे ना, ते मी ऑनलाईन मागवलं होतं. माझे केस त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतच नव्हते, तर मी तसेच जबरदस्ती त्याला ॲडजस्ट केलं, कारण माझे केस मोठे आहेत आणि हा थोडासा छोटा आहे. तर मी हे मुलींसाठी मागवलं होतं, कारण अद्विका दिवसभर टॉवेल डोक्याला ठेवून बसायची आणि ते खूप जड व्हायचं. आणि मी हे जेव्हापासून मागवले तेव्हापासून माझ्यासाठी खूप युजफुल ठरले, कारण त्याला बॅक साईडला छोटंसं बटन आहे, त्याने इझिली टॉवेल आपला होल्ड होतो आणि केस पण आपले छान सुकले जातात ह्याच्यामध्ये. थंडीचे दिवस सुरू आहेत आणि स्किन केअर तर खूप महत्त्वाचं झालेलं आहे, कारण स्किन इतकी ड्राय होती आहे की काही विचारूच नका. तर मी इथे एम्ब्रोलिसिस ही क्रीम वापरते आहे. इतकी छान आहे की तुम्ही लहान मुलांनासुद्धा यूज करू शकता. खूप छान स्किन होते याने. माझं छान असं आवरून घेतलं सगळं आणि हेअरसुद्धा थोडेसे ड्राय झाले होते. मग मी ते टॉवेल काढून ठेवला आणि थोडेसे असे मोकळेच हवेला सोडून दिले. आणि घरामध्ये फरशी क्लीन केली होती, त्यामुळे फॅन चालू होता. मग फॅनच्या हवेने म्हटलं थोडं सुकून जातील. त्या दिवशी घेतलेल्या बांगड्या मी आज वेअर करणार होते, ते दाखवते तुम्हाला. आता पूजेची तयारी सुरू केली, नाही तर लेट म्हटलं की खूपच लेट होत जातं. आणि उंबरठा मस्त क्लीन केला, त्यावर छान हळदीचं लेपन केलं. त्यामध्ये मी 1 चमचा हळद, अष्टगंध, अत्तर, गोमूत्र, गुलाब पाणी हे सगळं मिक्स केलेलं आहे. आणि उंबरठा सुकेपर्यंत बाकीची कामं होतील. ज्या दिवशी मी उंबरठ्यावर लेपन करते त्या दिवशी मला तर खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह आणि प्रसन्न होतं मन एकदम. तुम्ही जर करत असाल तर तुम्ही नक्की माझ्याशी रिलेट करताल. आणि ऋत्विकाचं काय चाललंय ते दाखवते. कशाला बघू काय काय केले. हे असं पण करू शकतो आपण. हे घातलंय, स्कर्ट घातलाय, मग मेकअप करायला घेतला. हो का? इथे पूजा वगैरे करून झालेली आहे माझी आणि मी डिटेलमध्ये काहीच शेअर नाही केलेलं, कारण लास्ट 2-3 व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की मी कशा पद्धतीने पूजा मांडते ते. ड्रायफ्रूट्स हे छोटे दिसतात, पण ते एनर्जीची मोठी पॉवर घेऊन येतात. आणि आज उपवास असल्यामुळे मला फक्त खिचडी बनवायची होती आणि मुलींना कराटेला जाताना ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे लागतात, म्हणून म्हटलं की आज वेळ आहे तर बनवून घ्यावं. कारण खूप दिवस झालं माझं चाललं होतं की बनवेल, पण वेळ असा मिळतच नव्हता. तर शॉर्टकटमध्ये काही असलं तर मग बाकीच्या कामांनासुद्धा वेळ मिळतो. तर असंच काहीसं माझ्यासोबत झालं होतं. आज फक्त खिचडीच करायची होती, म्हणून मग म्हटलं की हे ड्रायफ्रूट्सचे लाडू जे आहेत ते बनवून घेऊयात. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या जास्त पुढे ढकलून पण चालत नाही. तर बदाम ब्रेनसाठी, अक्रोड हार्टसाठी, काजू एनर्जीसाठी, अशा बऱ्याच त्याचे खूप फायदे आहेत. ड्रायफ्रूट्स जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याची क्वालिटी कशी ओळखायची हे पण मी तुम्हाला सांगते. ड्रायफ्रूट्स हे नेहमी हलक्या रंगाचे असावेत, फेंट असावेत, ते खूप ओले किंवा कोरडे नसावेत आणि त्याचा वाससुद्धा घेऊन बघायचा. वास जर खराब असेल तर ते खराब असतं. खूप पॉलिश केलेले दिसत असतील तर ते सुद्धा खराबच असतात. पॉलिश हे फक्त ते छान दिसण्यासाठीच केलेले असतं. तर अशा प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूट्स नेहमी ओळखून घ्या, व्यवस्थित घ्या, कारण आपण एवढे पैसे त्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करतोय, ती गोष्ट आपल्याला चांगलीही मिळालीच पाहिजे.
सगळं छान बारीक करून घेतलं आणि मी याच्यामध्ये गूळ न वापरता खजूर वापरली आहे. मी गेल्या वेळेस पण तसेच केले होते, गूळ वापरलाच नव्हता. कारण गूळसुद्धा आजकाल बाजारामध्ये चांगला भेटत नाही आहे, म्हणून मग खजूरच यूज केलेत. आणि आद्विका आणि ऋत्विका दोघींनासुद्धा माझ्यासोबत घेतलं होतं, कारण एकटीला बनवायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. आणि छान गप्पा मारत आम्ही लाडू बनवले, स्कूलमधल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी. आणि ऋत्विकाला तर कधी एकदाचे लाडू खातीये असं झालं होतं. बघू शकता तुम्ही, तिची नजर फक्त त्याच्याकडेच होती. आणि थंडीमध्ये ना ड्रायफ्रूट्सचे लाडू खूप महत्त्वाचे असतात आपल्या शरीरासाठी, तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा. मग अशी मी रेसिपी शेअर करायची विसरून गेले, तर लाडूसाठी ना मी 1 वाटी जर मखाने घेतले ना, तर सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही 1 वाटीच घ्यायचे. मी अक्रोड थोडेसे कमी घेतले होते, कारण लास्ट टाईम आहे ना थोडेसे कडवट असे लाडू झाले होते. मग ह्या दोघींना थोडंसं आवडत नव्हतं ते. मग यावेळेस मी फक्त अक्रोड हे कमी घातलेले आहेत. आणि बराच वेळेचा मस्का मारून झाल्यानंतर कुठेतरी आता ऋत्विकाला लाडू मिळणार आहे. तर गाईज, तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे ड्रायफ्रूटचा यूज करता, लाडू बनवता की आणखी काही, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि इथे तुमच्याशी बोलता बोलता माझे लाडू तयार झालेले आहेत आणि या दोघी आता निघतील कराटेच्या क्लासला, तर त्यांचं आवरून देते. तिथं खाली टेरेसवर मॅट टाकली, मग आम्ही खेळलो. मग मग तिथं छोटेसे दगड पण असतात ना, मग ते आपल्या पायात पण घुसू शकतात ना. मग टेरेसला कुठं दगड असतात? मग आपण मॅट टाकतो ना खाली, आपण असं केलं तर लावू शकते ना आपल्याला. म्हणून खाली मॅट टाकली. मग आम्ही पडलो. मग माझी बारी आली का? म्हणजे माझा टाइम आला मंकी बनायचा. मग मी मंकी बनले, पण आहे ना सानवी ला पकडलं आणि पण ती अजूनच होती. आणि त्या सुप्रियाला या गप्पांसोबतच मी आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते. बाय.